लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू झालेली आहे। बारामतीच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये ननंद भाऊजे यांची आमने सामने लढाई होणार आहे। बारामतीचं राजकारण आणि बारामतीची कारखानदारी ही सोबत चाललेलं समीकरण आहे। त्यामध्ये मग केशवराव जेधे असतील, गुलाबराव जेधे असतील, RK खाडीलकर असतील, शंकरराव पाटील, संभाजीराव काकडे असतील, मतदारसंघाची भौगोलिक रचना, मतदारसंघाचा राजकीय इतिहास, ही 4 मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे। सलग जवळजवळ 15 वर्ष झाले त्या बारामती लोकसभेचं आज प्रतिनिधित्व करत आहेत। सुप्रिया सुळेंना आता घरातूनच आव्हान निर्माण होत आहे। त्यामध्ये वडगाव निंबाळकरचं घराणं, ज्या घराण्यातून सुनेत्रा पवार स्वतः येतात, पण यापासून सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंपेक्षा आघाडीवर आहेत। 6 पैकी 4 आमदारांची बाजू ही सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात पडताना आपल्याला दिसते। मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? अशी आशा करतो की आपण सर्वजण मजेत असाल। खरं तर गीतेचा एक फार सुंदर श्लोक आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका आणि चिंता तर त्याहून कधी करू नका। त्यामुळे मजेत राहा, आनंदी राहा। हा YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या YouTube चॅनलवरती ट्यून राहा। आपण सबस्क्राईब केलेलं असेल अशी आशा करतो आणि पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आपल्या समोर येतोय। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू झालेली आहे। ज्या ज्या लोकांना संकेत मिळालेले आहेत पक्षाकडून ती लोक आपापल्या मतदारसंघामध्ये फिरायला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच लोकसभेचं हे रणांगण पेटणार आहे, ही रणधुमाळी सुरू होणार आहे। पण यामध्ये एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आलेली आहे, ती अशी आहे की बारामतीच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये ननंद भाऊजे यांची आमने सामने लढाई होणार आहे। लढाई याचा अर्थ निवडणुकीची लढाई। तर त्या मतदारसंघामध्ये, बारामतीच्या या मतदारसंघामध्ये नेमकं घडतंय काय हे चर्चा करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलेला आहे। खरं तर बारामतीचा लोकसभा मतदारसंघ हा 1957 पासून, म्हणजे सगळ्यात पहिले खासदार केशवराव जेधे, जे थोर स्वातंत्र्य सेनानी सुद्धा होते, ज्यांचे बंधू बाबूराव हे शाहू महाराजांच्या संपर्कातले सुद्धा होते आणि त्यांचा स्वतःच एक पितळाचा कारखाना सुद्धा होता। म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की बारामतीचं राजकारण आणि बारामतीची कारखानदारी ही सोबत चाललेलं समीकरण आहे। त्यामुळे केशवराव जेधेंचा सुद्धा कारखाना होता। आत्ताच्या सारखे साखर कारखाने नव्हते, पण त्यावेळी पितळाची भांडी तयार करण्याचा कारखाना होता आणि मग ते राजकारणात सुद्धा होते आणि ते लोकसभेचे खासदार म्हणून 57ला लोकसभेचं प्रतिनिधित्व करत या लोकसभेच्या सभागृहामध्ये देखील होते। खरं तर 57 ते 60 या 3 वर्षामध्ये त्यांनी खूप चांगलं काम सुद्धा बारामतीसाठी केलं आणि दुर्दैवाने 60ला त्यांचं निधन झाल्यानंतर गुलाबराव जेधे त्या ठिकाणी निवडून आले। या ज्या परंपरा आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या, त्यामध्ये मग केशवराव जेधे असतील, गुलाबराव जेधे असतील, RK खाडीलकर असतील, शंकरराव पाटील असतील, त्यामध्ये शरद पवारांचं नाव बट ऑब्वियस येतं। 77 आणि 85ला ज्यांनी जनता दलाकडून निवडणुका लढवल्या ते आपले संभाजीराव काकडे असतील, ज्यांना लाला काकडे असं आपण प्रेमानं म्हणायचो। माझं असं भाग्य आहे की मला लालाजींना अनेकदा त्यांच्या टिळक रोड पुणे इथल्या निवासस्थानी भेटता आलं। दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत, परंतु मला बारामती लोकसभा मतदारसंघ जाणून घेता आला। मतदारसंघाची भौगोलिक रचना, मतदारसंघाचा राजकीय इतिहास, मतदारसंघाची एकूण पार्श्वभूमी, मतदारसंघात असलेले राजकीय विचार आणि बदलती पार्श्वभूमी, या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडून समजून घेता आल्या। त्यामुळं मी एक विस्तृत विवेचन आज बारामतीत काय घडतंय या विषयावरती आपल्यासोबत करणार आहे। खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात। अर्थातच जसं 48 लोकसभेच्या सीट्स महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या प्रत्येक सीटमध्ये 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात। तसं लोकसभा जेव्हा बारामतीची डोळ्यासमोर ठेवतो तेव्हा हे 6 मतदारसंघ कोणते डोळ्यासमोर येतात, तर पहिला मतदारसंघ येतो खडकवासला, दुसरा आहे भोर, तिसरा आहे स्वतः बारामती, त्यानंतर येतो पुरंदरचा विधानसभा मतदारसंघ, त्यानंतर राहतात दौंडचा विधानसभा मतदारसंघ आणि इंदापूरचा विधानसभा मतदारसंघ। नुकतंच एक कालवा समितीची एक बैठक झाली पुण्यामध्ये आणि त्या बैठकीला स्वतः सुप्रिया सुळे सुद्धा आल्या होत्या। त्यांचं असं म्हणणं होतं की यामध्ये या 6 विधानसभा मतदारसंघापैकी 4 मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे। मित्र, सुदैवाने अशी एक गोष्ट आहे की खडकवासला विधानसभा मतदारसंघात मुळात खडकवासला धरणच असल्यामुळं पाण्याची तशी काही भीषण समस्या त्यांच्याकडे नाही। भोर मतदारसंघ एक कॅचमेंट एरियामध्ये येत असल्यामुळं पर्जन्यमान खूप जास्त आहे आणि त्यामुळे त्यांनाही फारशी पाण्याची टंचाई जाणवत नाही। मात्र
राहिलेले जे 4 मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये पुरंदर आहे, बारामती आहे, इंदापूर आहे आणि दौंड आहे, या मतदारसंघामध्ये पाण्याची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. मित्रांनो, माणसाला जगण्यासाठी लागतात या बेसिक गोष्टी, ज्यामध्ये पाणी आहे, वीज आहे, रस्ते आहेत आणि सर्वसाधारण सामाजिक संधान, ज्याला आपण डे टू डे लाईफ मध्ये यूज करत असतो, त्या गोष्टीचं ईज पाहिजे. आता या गोष्टी जर लागत असतील तर त्या गोष्टी एवढ्या वर्षामध्ये प्राधान्यक्रमाने त्या जनतेपर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. आणि त्या पद्धतीने शरद पवार यांनी एक खूप चांगला त्यामध्ये हातभार सुद्धा लावला. आणि बारामतीचं नाव जेव्हा समोर येतं तेव्हा शरद पवार आणि शरद पवारांचं राजकारण जास्त समोर येतं, ना की समाजकारण. कारण शरद पवारांनी उभ्या हयातीत समाजकारणापेक्षा राजकारणाला जास्त गंध लावलाय, असं काहीसं त्यांच्या राजकारणाची पार्श्वभूमी दिसायला लागते. अर्थातच हे माझं वैयक्तिक मत आहे, आपली मत आपण कमेंटमध्ये लिहू शकता. परंतु हे सगळं करत असताना शरद पवारांनी तितकीच मजबूत बांधणी सुद्धा राष्ट्रवादीची त्या मतदारसंघामध्ये ठेवली होती. आता झालंय असं की शरद पवारांच्या कन्या या स्वतः म्हणजे 2006 ते 9 3 वर्ष राज्यसभेवर राहिल्या आणि 9 पासून सलग 3 टर्म म्हणजे सलग जवळजवळ 15 वर्ष झाले त्या बारामती लोकसभेचं आज प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांना अनेक वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाले, आदर्श खासदारांचे वेगवेगळे पुरस्कार वेगवेगळ्या ठिकाणी देशभरात मिळाले. त्यांची एक वेगळ्या पद्धतीची चर्चा देखील महाराष्ट्रभर होत असते. आणि त्या सुप्रिया सुळेंना आता घरातूनच आव्हान निर्माण होत आहे, कारण शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पडलेली फूट. आता राष्ट्रवादी पक्षाचं घड्याळ हे चिन्ह हे अजित पवारांना मिळालेलं आहे. आणि तुतारी या नव्या चिन्हाचं इनॉग्रेशन आणि पुढच्या सगळ्या गोष्टी या शरद पवार गटाकडून आता केल्या जात आहेत. खरं तर शरद पवारांचं राजकारण पहिल्यापासून वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावर लढण्याचं राहिलेलं आहे, वेगवेगळ्या लोकांना सोबत घेऊन लढण्याचं राहिलेलं आहे. नव्या लोकांना सोबत घ्यायचं, जवळच्या लोकांना बाजूला करायचं, परत बाजूला केलेल्या लोकांना जवळ करायचं, उभा राहा म्हणणाऱ्याला हमखास पाडायचं, अशा काही शरद पवारांच्या टॅक्टिक्स आजपर्यंत महाराष्ट्रात राहिलेल्या आहेत आणि महाराष्ट्र खूप चांगल्या पद्धतीने जाणतो सुद्धा. तसंच काहीसं नवीन एक चिन्ह घेऊन शरद पवार गट पुन्हा एकदा या सर्व लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट एक अशी आहे की ज्यावेळी सुनेत्रा पवार या फिरायला चालू करतात, या गाठीभेटी घ्यायला चालू करतात, अर्थातच तो एक प्रश्न निर्माण होतो की सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हा सामना लोकसभेच्या मैदानामध्ये आता रंगताना दिसणार आहे. या सामन्यामध्ये दोन्ही जर पारडे बघितले आपण तर त्यामध्ये सुप्रिया सुळेंचं पारडं एका अर्थाने असे जड आहे की त्यांनी अगोदर राज्यसभेमध्ये 3 वर्ष आणि सलग 15 वर्ष लोकसभेमध्ये म्हणजे जवळजवळ खासदारकीचा 18 वर्षाचा अनुभव आपल्या पाठीशी घेऊन ते निवडणूक लढवणार आहेत. आणि दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार आहेत ज्यांना संविधानिक पदाचा तसा फारसा अनुभव नाही, परंतु इलेक्टिव्ह मेरिट जर बघायचं झालं तर सुनेत्रा पवारांचं इलेक्टिव्ह मेरिट फार चांगलं आहे असं मला वाटतं. त्याचं देखील मी विश्लेषण करणार आहे. कारण त्यामध्ये एक तर त्यांच्या नात्या गोत्यांचं राजकारण, ज्यामध्ये वडगाव निंबाळकरचं घराणं, ज्या घराण्यातून सुनेत्रा पवार स्वतः येतात, ज्यांचे बंधू पद्मसिंह पाटील हे धाराशिवच्या राजकारणात सुद्धा सक्रिय राहिलेले, माजी मंत्री राहिलेले, त्यांचे चिरंजीव आज राणा पाटील आमदार आहेत, तर त्यांचं देखील प्रस्थ त्यामध्ये आहे. त्यांचे दुसरे चुलत भाऊ विजयसिंह निंबाळकर यांच्या कन्या कांचनताई कुल यांच्या लग्नात सुद्धा पुढाकार घेण्यापासून म्हणजे नात्या गोत्यांचं राजकारण जपण्यापासून सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंपेक्षा आघाडीवर आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंची एक बाजू उजवी जरी असली की 18 वर्ष लोकसभा, 15 वर्ष लोकसभा आणि 3 वर्ष राज्यसभा असं खासदारकीचा 18 वर्षाचा अनुभव जरी असला तरी दुसऱ्या बाजूला एक चांगला अनुभव आपल्या पाठीशी घेऊन, नात्या गोत्यांच्या जवळच्या राजकारणाचा अनुभव पाठीशी घेऊन सुनेत्रा पवार देखील लढताना आपल्याला दिसणार आहेत. यामध्ये त्यांनी गाठीभेटी सुद्धा घ्यायला सुरुवात झालेली आहे. खरं तर आता इलेक्टिव्ह मेरिटचा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा भोरचा एक विधानसभा मतदारसंघ आणि पुरंदरचा एक विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा जर सोडला तर खडकवासला विधानसभा मतदारसंघ भीमरावांना तापकीर अर्थात भाजपकडे आहे. इंदापूरचा मतदारसंघ जो आहे दत्ता मामांचा तो स्वतः अजित पवारांचा अर्थात पुन्हा एकदा एनडीएच्या घटक पक्षाचा म्हणजेच भाजपचा आहे. दौंडचा मतदारसंघ पुन्हा एकदा राहुल कुल यांच्या माध्यमातून भाजपशी संधान बांधणार आहे. असं सगळं परिस्थिती असताना आणि स्वतः बारामतीचा मतदारसंघ म्हणून बघितलं तर अजित पवार स्वतः त्या ठिकाणी विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे 6 पैकी 4 आमदारांची बाजू ही सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात पडताना आपल्याला दिसते. आणि एकच अशी एक गोष्ट आहे की ज्यामध्ये
2 मतदारसंघ हे सुप्रिया सुळेंच्या बाजूने दिसतात. त्यामुळे इलेक्टिव्ह मेरिट हे जर बघायला गेलं तर लोकसभेचं जास्तीत जास्त सुनेत्रा पवार यांच्या पारड्यामध्ये पडणार आहे. दुसरी गोष्ट आहे की मोदी फॅक्टर नुसार सुद्धा सुनेत्रा पवार यांना त्याची मदत होणार आहे. तिसरी गोष्ट, नात्यागोत्यांचं राजकारण, जिव्हाळ्याचं राजकारण, आपतेष्टांच्या गाठीभेटी या सुनेत्रा पवार सातत्यानं मतदारसंघामध्ये करत राहिलेले आहेत. दुर्दैवानं सुप्रिया सुळे यांना ती संधी फारशी मिळालेली नाही, कारण लोकसभेची कामं आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे त्यांना तो फारसा वेळ मिळालेला दिसत नाही. त्यामुळं या सगळ्या गोष्टी जमेच्या त्यांच्या सुनेत्रा पवार यांच्या आहेत. आणि सुप्रिया सुळेंची अर्थात जमेची बाजू म्हणजे एक उत्कृष्ट वक्तृत्व शैली त्यांची आहे. एक लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी मतदारसंघाचे पूर्ण प्रश्न जाणलेले आहेत, मतदारसंघामध्ये त्या फिरलेल्या आहेत. आपतेष्टांचं नात्यागोत्यांचं राजकारण जरी काहीसं दुरावलेलं असलं तरी सर्वसामान्य लोकांना त्यांनी जवळ केलेलं आहे. तर अशा काही जमेच्या बाजू दोन्ही बाजूने आहेत. परंतु लोकसभेचं एकंदरीत इलेक्टिव्ह मेरिट बघता सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंना यावेळी जड जाणार हे निश्चित दिसतंय. येत्या काळामध्ये या बारामती लोकसभा मतदारसंघावर आपण लक्ष ठेवून असणार आहोत. काय होतंय याचा पूर्ण अंदाज मी तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये देणार आहे. तोपर्यंत आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व एक्सप्लेनेटरी व्हिडिओज पाहत राहा. धन्यवाद.